नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत साधी सोपी अशी टिफिनची रेसिपी. इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तसेच मी इथे सोयाबीन घेतलेलं आहे. सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत. हे 1 कप घेतलेला आहे आणि अजून काही मी वापरणार आहे. आपण हे उकडवून घेणार, बॉईल वॉटरमध्ये आपण टाकणार आणि चांगले वाफवून घेणार आहोत. तसेच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, धने पावडर, गरम मसाला आणि इथे मी 1 मोठा कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण सोयाबीन आहेत ते गरम पाण्यामध्ये उकळवून घेऊया. पाणी चांगलं उकळलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण हे 1 कप सोयाबीन टाकूया. अजून 1 कप घेऊया. मिक्सरवरती चांगलं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढूया. हे उकडलेले बटाटे आहेत ते आपण चांगले मॅश करून घेऊया. बटाटे चांगले मॅश करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण सोयाबीन जे आपण वाटून घेतलेले आहेत ते आपण टाकूया. बारीक चिरलेला कांदा घालूया. तसेच इतर मसाले टाकूया. धने पावडर 2 टीस्पून, आलं लसूणची पेस्ट 2 टीस्पून, गरम मसाला 1.5 टीस्पून. आपण या सगळ्या मिश्रणामध्ये सोयाबीन वाटून घेतलेले आहेत. तसेच बटाट्याचा चांगला किस केलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट, तसेच गरम मसाला, धने पावडर आणि इथे आपण आता टाकणार आहोत हिरवी मिरची, क्रश केलेली हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर. तसेच आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. आपण लाल तिखट वापरणार आहोत. याच्यात हळद छोटा पाव चमचा, लाल तिखट जे घेतलेलं आहे ते 1 मोठा चमचा घेतलेला आहे. आपण हिरव्या मिरच्यांचा वापरही बऱ्यापैकी केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहोत. तर 4 मोठे चमचे म्हणजे 4 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत, जेणेकरून बाइंडिंग होईल. 1 2 3 आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, चवीनुसार मीठ. मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याचं आपण टिक्की बनवून घेऊया. कोणताही शेप आपण देऊ शकतो. आपले शेपमध्ये सगळ्या आपले टिक्की बनवून झालेले आहेत. आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. याला आपण टिक्कीही म्हणू शकतो, कटलेटही म्हणू शकतो. तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकलेलं आहे. आता याच्यावरती आपण आपले हे जे सोयाबीनचे जे कटलेट्स आहेत ते आपण चांगले शॅलो फ्राय करून घेणार आहोत.
सोयाबीनचे कटलेट चांगले शॅलो फ्राय झालेले आहेत. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. सोयाबीनचे व्हेज कटलेट तयार झालेले आहेत. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे फूल लवण.